Sanjay Ghodawat University, one of India's top-ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties and placements in over 200 companies. Sanjay Ghodawat University, known for quality education and world-class infrastructure. तर उद्या कोल्हापुरात मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील हे येणार आहेत। तर उद्या याच पार्श्वभूमीवर उद्या कोल्हापुरात मराठा आरक्षण शांतता रॅली काढण्यात येणार असून मनोज जरांगे पाटील हे याचं नेतृत्व करणार आहेत। तर आज आपण कोल्हापुरातील प्रसिद्ध अशा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आहोत। तर ह्याच ठिकाणी उद्या मनोज जरांगे पाटील हे भाषण करणार आहेत। आपण एकंदरीतच उद्याची तयारी काय असणार आहे आपण जाणून घेणार आहोत। एकंदरीतच उद्या मनोज जरांगे पाटील हे कोल्हापुरात येणार आहेत, कशी तयारी चालू आहे? उद्या 9 ऑगस्ट क्रांती दिन आहे। या क्रांती दिनाचं औचित्य साधून मनोज जरांगे पाटील हे कोल्हापूरच्या आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीसाठी येत आहेत। उद्या मिरज तिकटी या ठिकाणी क्रांती स्तंभाला पुष्प अर्पण करून आमच्या या रॅलीची सुरुवात होईल। रॅली ही पदयात्रा असणार आहे, परंतु मनोज जरांगे पाटील यांची एकच गाडी त्यामध्ये असणार आहे। तिथून ते मिरज तिकटी पासून माझा रोड पापा तिकटी मार्गे या ठिकाणी शिवाजी पुतळा या ठिकाणी ही रॅली आल्यानंतर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील उपस्थित मराठा समाजाला या ठिकाणी संबोधित करतील आणि त्यानंतर या रॅलीचा समारोप होईल। यासाठी गेले 4 दिवस 5 दिवस आमचं जिल्हाभर प्रबोधन आणि लोकभावना जागृती करण्याचं काम चालू आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही सभा यशस्वी होईल आणि राज्य शासनाला सुद्धा जाग येईल असं मला वाटतं। एकंदरीतच उद्या मनोज जरांगे पाटील हे कोल्हापुरात येणार आहेत, नागरिकांचा प्रतिसाद कसा असेल? नागरिकांचा प्रतिसाद उत्स्फूर्त राहणार आहे, कारण आम्ही ज्या जिल्ह्यावर बैठका वगैरे घेतलेल्या आहेत लोकांना खरोखर एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा एवढं मोठं आंदोलन उभा करतोय। सर्व मराठा समाज त्या पाठीशी ताकदीने उभा राहिलेला आहे। महाराष्ट्रात दिसते, कालचं सोलापूरचं तुम्ही चित्र बघितलं जातात। इतक्या वर्ष नेते मंडळांनी जे करू शकले नाही ते एक शेतकऱ्याच्या मुलग्याने करून दाखवलंय आणि इथून पुढे पण ते करत राहतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। खरं तर मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी चांगलंच चर्चेत होते आणि उद्या कोल्हापुरात मनोज जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहणार आहे। कॅमेरामन नाझ अत्तासह अमृता पवार, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।